आज मी इतके खुश होते, इतके खुश होते, की काय सांगू. कारण नवीन वर्षाची सुरुवात झालेली होती. पहिला दिवस होता आणि खूप म्हणजे खूप छान गेला, स्पेशल गेला. सगळं मी हळू-हळू तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. त्याआधी हा ड्रेस बघून घ्या. हा ड्रेस मी Mishoवरून मागवलेला होता आणि क्वालिटी वगैरे इतकी छान आली, की मी हा जवळपास 6 ते 7 महिन्यापासून हा ड्रेस वापरते. तरी पण काहीच नाही झालं आणि क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटी आलेली आहे. तर ह्या ड्रेसची आणि त्या ट्रायपॉडची लिंक तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला भेटून जाईल कमेंटमध्ये. आम्ही असं कुठंच सेलिब्रेशन वगैरे करायला म्हणून बाहेर गेलो नव्हतो किंवा केक कटिंग वगैरे असं काहीच केलेलं नव्हतं. सहजच मनात आलं, की चला आपण जाऊया बाहेर काहीतरी पाणीपुरी वगैरे खाऊया. आमचं फिक्स, फिक्स, फिक्स ठरलेलं दुकान आहे हे उलव्यातलं. ओम साई असं काहीतरी आहे सेक्टर 5ला आहे ते. आम्ही नेहमी तिथेच होतो. पाणीपुरी वगैरे, चायनीज भेळ वगैरे खायला खूप छान लागते तिथली टेस्ट. आम्हाला सवय झालेली आहे. तिथेच जातो आम्ही कधी पण जायचं असेल तर. ज्यावेळेस आम्ही पाणीपुरी वगैरे घेतलेलो ना, तर मी अथर्वला, अमऱ्याला सांगितलेलं, ज्याचा कुणाचा सगळ्यात पहिला संपेल ना, तर तो दुसऱ्याच्या प्लेटमधलं घेऊन खाईल आणि माझं सगळ्यात शेवटलं झालं. अथर्वचं सगळ्यात पहिलं झालेलं. तर आम्ही खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर थोडंसं गार्डनला बाहेर आलेलो. असं हे प्लॅनमध्ये नव्हतंच गार्डनला जाणं वगैरे. सहजच अचानक मनात आलं, की चला जाऊया, तर तिकडे गेलेलो. आता इथं तुम्ही बघू शकता, अमैर इतकी घाबरलेली होती, की गार्डनच्या जाळीच्या एका कोपऱ्यात जाऊन थांबत होते. त्याचं कारण होतं, ते छोटंसं कुत्र्याचं पिल्लू. ती खूप घाबरत होती त्याला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येताना मी पेन्सिल्स वगैरे घेतले, कारण उद्यापासून शाळा चालू होणार होत्या. क्रिसमसच्या वगैरे सुट्ट्या होत्या, त्या संपलेल्या होत्या. तर त्यांना अभ्यासाला पण बसवलं. जो काय होमवर्क होता त्यांना दिलेला तो पण करून घेतला. त्याच्यानंतर मटकी आणलेली, जे उसळ आणलेली ती बनवून घेतलेली होती मी टिफिनसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी पण. उसळ पण बनवून झालेली होती. कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि चपात्या बनवायला घेतलं आणि झालं असं, की मी व्हिडिओमध्ये बघून काहीतरी बोलत होते आणि इकडे चपातीच करपून गेली. तर इथं ना मी टिफिन वगैरे बनवायला घेतलेली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं थोडंसं ग्रेव्ही टाईप मी मटकी बनवलेली होती. चपात्या पण बनवून घेतल्या राहिलेल्या. तर त्याच्यानंतर टिफिन वगैरे बांधून दिल्यानंतर ना हा प्रसाद आणलेला. आमच्या शेजारच्या ताई आहेत त्या गेलेल्या वाराणसीला, बनारसला असं काहीतरी बोललेल्या त्या, मला आठवत नाही. आणि आदल्या दिवशी मी किचनचं सगळं क्लिनिंग वगैरे केलेलं होतं. डब्बे वगैरे पण घासून घेतलेले होते. त्याच्यामध्ये आता राशन वगैरे भरून ठेवायचं आहे. तर हा होता माझा आजचा ब्लॉग.